नमस्कार मित्रांनो, आपण एसी मराठीमध्ये भाषा जीवन व्यवहार हा विषय शिकणार आहोत. नेमकं भाषा जीवन व्यवहार म्हणजे काय? दैनंदिन जीवनामध्ये ज्यावेळेस आपण भाषा बोलतो, मराठी भाषेतील विविध बोली भाषा आहेत, जसं की वऱ्हाडी, कोकणी, अहिराणी, विदर्भी, मराठवाडी अशा विविध प्रांतातील वेगवेगळ्या बोली भाषा आहेत. या बोली भाषांचा आपण वापर कशासाठी करतो? व्यवहारासाठी करत असतो, संवादासाठी करत असतो. तर यासाठी आपण या विषयामध्ये आपण अनुभवणार आहोत भाषेची कार्य, भाषेचे महत्त्वाचे घटक आणि दैनंदिन जीवनामध्ये किंवा दळणवळणाच्या ज्या साधनांमध्ये आपण रोजचा वापर करतो ती भाषा मराठी असेल किंवा बोली असेल. उदाहरणार्थ आता विदर्भाकडची भाषा असेल, ओके, त्या भाषेचा लय असेल, त्या भाषेचं उच्चारण असेल, स्वर असतील, ध्वनी असेल, स्वनिम असेल, म्हणजे या प्रत्येक म्हणजे त्यांच्या बोलण्याच्या लयी वेगवेगळ्या आहेत. मराठीमध्ये जर आपण वाक्य बोलायला घेतलं तर संस्कृत शुद्ध म्हणजे त्या भाषेचं जे वाक्य आहे ते शुद्ध पद्धतीने म्हणजे संस्कृत या भाषेशी मिळतं जुळतं आपल्याला वाटत असतं, अनुभवता येतं. जर मराठी बोलायचं असेल तर म्हणजे त्या भाषेची असलेली पकड, मग शब्दांचा संग्रह आपल्याकडे असला पाहिजे, त्या भाषेची ओळख आपल्याला माहिती असली पाहिजे, त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत ते आपल्याला माहिती असले पाहिजे. त्यावेळेस आपल्याला त्या भाषेचं प्रभुत्व घेता येतं, बरोबर. आपण भाषा, स्वरूप, कार्य आणि महत्व हा पहिला मुद्दा आपण शिकणार आहोत. पहिला जो मुद्दा आहे भाषा, कार्य आणि महत्व. पहिलाच प्रश्न येतो, भाषा म्हणजे काय? मित्रांनो, भाषा म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये जे आपण व्यावहारिक व्यवहार करण्यासाठी करत असतो त्यालाच आपण भाषा म्हणतो. उदाहरणार्थ मराठी भाषा आहे, त्यावेळेस आपण भाव, भावना, विचार, संवाद आणि दळणवळणामध्ये असलेला व्यवहार याच्यामध्ये जर आपण वापर करत असतो त्यावेळेस ती भाषा म्हणजे उदाहरणार्थ मराठी भाषा. मराठी भाषेचे जे उच्चारण म्हणजे जे स्वनिम आहे, जे ध्वनी आहे, तो आपण ज्यावेळेस बोलत असतो त्यावेळेस त्या व्यक्तीपर्यंत ती आपली भावना, विचार पोचत असतात, त्यालाच